तर गौरी आगमनाचा दिवस आहे हा आणि मी रांगोळी काढत आहे दरवाज्यात थोडीशी, कारण तिथंच माझी तुळस आहे आणि तिथूनच गौराई मी आत घेणार आहे. तर छोटीशी आपली रांगोळी काढते, कारण जागा पुरी आहे तेवढ्याच आपली जेवढी जागा आहे तेवढ्यातच काढायची, तेवढी काढायची आणि तिथंच पाडतो मग मी गौरी देणार आहे पूजन करून. नीट शूट नाही झालेलं. तर आम्ही रांगोळी काढल्यानंतर हे गौरी अशा मांडतात आमच्याकडे, म्हणजे घरातून बाहेर आणायच्या आणि बाहेरून परत आत न्यायच्या वाजत गाजत, म्हणजे आपली घंटी वगैरे वाजवायची, दिवा अगरबत्ती तिथं पूजन करायचं आणि आतमध्ये घेऊन जायचे. तर आता मी एकटीच दिसत असेल तुम्हाला, तर हो, आणि मी आणि मुलगी आहे माझी, जास्त असं म्हणजे येत नाही. तर गौरी घरात भेटलं बसवायचं, तसं दाखवते मी तुम्हाला आता कसं म्हणजे व्हिडिओ येईल तसं. तर ही साडी घातली ना, मी नाहीच करत, म्हणजे करायला वेळ नसतो असं काही करत नाही मी शक्यतो, मला आवडत नाही जास्त करायला आणि नाही म्हणजे नाहीच, मला इंटरेस्टच नाही त्यात, पण केलं पाहिजे, करत जाईल थोडंफार. गौराई घेतल्या घरात 5 वाजता, लेट झालेला. आता बसून घेणार आणि मग स्वयंपाक करणार. पण मला एकटीलाच करायचं आहे सगळं, मुलगी तर लहान आहे. सकाळचा स्वयंपाक झाला तर संडे आणि परत काही गोष्टी नव्हत्या त्या घेऊन यावं लागलं परत मला जाऊन. आधी आमची कुठली नव्हती. तर आता बसून घेते, गौरी दाखवते. मी एकटीच बसवणार आहे आणि मला नाही बसवायला वेळ लागला तर 15-20 मिनटात बसून घेते गौरी. असं नाही की पटकन जमतं सगळं मला, पण साडी वगैरे नेसवता येते मला म्हणजे लवकर, मगच ते मी. तर गौरी बसवून झालेल्या आहेत बघा.